हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. आज आपण लाईव्ह जाणार होतो या सेशनसाठी, बट अनफॉर्च्युनेटली काही टेक्निकल इश्यूमुळे लाईव्ह जाता आलं नाही. पण जेव्हाही हे यूट्यूबला अपलोड होईल, आय विल बी लाईव्ह. तुम्ही खाली चॅट बॉक्समध्ये मला प्रश्न पाठवू शकतात. काही डिफिकल्टी असेल तरीही पाठवू शकतात, सो दॅट आय कॅन आन्सर. सो टीपीएच्या एक्झामला आता खूप कमी दिवस राहिलेले आहेत आणि त्या अनुषंगाने कशा प्रकारे आपण एस्टिमेशन, कॉस्टिंग अँड व्हॅल्युएशनसाठी काही प्रश्न प्रिपेअर करू शकतो, कशा प्रकारचे प्रश्न एक्सपेक्टेड आहेत, ते सगळं लक्षात घेऊन एक 25 क्वेश्चन या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करूया. So we'll start with the first question, that is, rate analysis is carried out to work out the actual cost of the structure or a building. Reason is the rate analysis is carried out to revise the schedule of a rate. बघा आता की पहिली गोष्ट तर रेट अनालिसिस काय आहे ते बघूया आपण. की रेट अनालिसिस म्हणजे जर का आपण कोणत्याही डिपार्टमेंटचं एस-एस-आर, पीडब्ल्यूडीचं डीएसआर, एस-एस-आर जर का आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की अ, प्रत्येक एका आयटमचे रेट्स दिलेले असतात. त्याचं स्पेसिफिकेशन असतं आणि त्याचं रेट दिलेलं असतं. पण इट इज सेम फॉर ऑल ओव्हर दी महाराष्ट्र, राईट? पण त्याला लागणारा, सपोज एखादा पीसीसी बेड करतोय, त्याला लागणारी सँड केवढ्या डिस्टन्स वरनं येत आहे. म्हणजे जर का मी पुण्यात वापरत असेल, मुंबईत वापरत असेल, औरंगाबादमध्ये वापरत असेल, तर सगळ्या ठिकाणी डिस्टन्स बदलतं. हेन्स वी नीड टू चेंज, वी नीड टू डू द रेट अनालिसिस. हेन्स जर का आपल्याला ऍक्च्युअल कॉस्ट ऑफ द स्ट्रक्चर काढायचं असेल तर आपल्याला रेट अनालिसिस करणं गरजेचं आहे. सो फर्स्ट इज राईट. नेक्स्ट इज रेट अनालिसिस इज कॅरिड आउट टू रिवाइज द स्केड्यूल ऑफ अ रेट. बघा, दिस इज ऑल्सो राईट, बट ते त्याचं रिझन नाही झालं की का करतो. ऍक्च्युअल कॉस्ट काढण्यासाठी करतो आणि बोथ द सेंटेन्स आर राईट, बट दे आर नॉट द रिझन. बट प्रश्नामध्ये एवढंच विचारलेलं आहे की आउट ऑफ दिस विच वन इज राईट. सो बोथ आर देम आर राईट. सो आन्सर इज ए. बोथ ए अँड आर ट्रू, राईट? आता बघा, तुम्ही माझ्यासोबत सोबत आन्सर्स देण्याचा प्रयत्न करा. द रेट ऑफ पर्टिक्युलर आयटम ऑफ अ वर्क डिपेंड्स अपॉन. की कोणत्याही जो आयटम आहे त्याचं कशावर डिपेंड असतं रेट. आता फर्स्ट ऑप्शन इज अ स्पेसिफिकेशन ऑफ अ वर्क. म्हणजे जर का आपण रेडीमिक्स कॉन्क्रीट घेतलं तर त्याचं सिमेंट मॉर्टर किती आहे, त्याच्यात लीड किती इन्क्लूड केलेली आहे, लिफ्ट किती इन्क्लूड केलेली आहे, हे सगळं स्पेसिफिकेशनच्या अंडर लिहिलेलं असतं. सो येस, स्पेसिफिकेशनवर असतं, राईट? सेकंड इज क्वांटिटी ऑफ मटेरियल अँड दर रेट्स. येस, केवढी क्वांटिटी लागेल त्याला आणि त्याचा रेट काय आहे त्याच्यावर एखाद्या आयटमचा रेट डिपेंड असतो. नेक्स्ट इज लोकेशन ऑफ द साईट. आत्ताच बघितलं आपण फर्स्ट क्वेश्चन मध्ये की रेट अनालिसिस करावं लागतं. हेन्स रेट काढण्यासाठी आपल्याला लोकेशनची पण गरज लागेल आणि त्याच्यानुसार आपण रेट अनालिसिस करू, राईट? आणि द लास्ट वन इज अ प्रॉफिट अँड ओव्हरहेड एक्सपेन्सेस ऑफ द कॉन्ट्रॅक्टर. सो अशा प्रकारे जर का आपण बघितलं तर हे चारही पॉइंट डिपेंड आहे रेट ऑफ अ पर्टिक्युलर आयटम काढण्यासाठी. सो द आन्सर इज फोर्थ. आय होप तुम्हाला सगळ्यांना हा आन्सर देता आला असेल. सो काय लक्षात ठेवायचं आपल्याला, ही इमेज तुम्ही लक्षात ठेवा. रेट ऑफ वर्क साठी आपण प्रॉफिट, वर्क स्पेसिफिकेशन, लेबर कॉस्ट, मटेरियल मटेरियल स्पेसिफिकेशन आणि ओव्हरहेड ह्या सगळ्या गोष्टी आपण कन्सिडर करतो. मी एक एस-एस-आरचा फोटो काढलेला आहे आणि तो तुम्हाला दाखवतेय की रेडीमेड सिमेंट कॉन्क्रीट आहे फॉर एक्झाम्पल. ठीक आहे, याच्यात बघा डिस्क्रिप्शन मध्ये प्रॉपर तुम्ही कसं का म्हणजे लिफ्ट किती घेतलं, लीड किती घेतलं, सिमेंट मॉर्टरचा रेशो काय आहे, हे सगळं दिलेलं आहे. सोबत सोबत आरसीसीचा M50 म्हणजे M150, M200, M250 हे सगळ्या ग्रेड्सचे सुद्धा कम्प्लीट आणि लेबर या दोघांचे कॉस्ट वेगळे वेगळे दाखवण्यात आलेले आहे, राईट? कळलं असेल क्वेश्चन नंबर 2. चलो, माझ्यासोबत सोबत आन्सर देण्याचा प्रयत्न करा. The unit of measurement for the earthwork in a surface excavation exceeding 1.5 meter in a width as well as 10 centimeter, 10 square meter on a plan
बट नॉट एक्सिडिंग 30 सेंटीमीटर इन अ डेप्थ. बघा हा वर्ड खूप इम्पॉर्टंट आहे, बट नॉट एक्सिडिंग 30 सेंटीमीटर इन अ डेप्थ. म्हणजे डेप्थ 30 सेंटीमीटर पेक्षा जास्त नकोय. इन दॅट केस इट इज अ सरफेस एक्सकॅव्हेशन, आणि त्या केसमध्ये आपण त्याला क्युबिक मीटर न कन्सिडर करता स्क्वेअर मीटरचा रेट कन्सिडर करतो. सो द आन्सर इज स्क्वेअर मीटर. चलो नेक्स्ट. नेक्स्ट बघा, सॅल्वेज व्हॅल्यू इज डिफाइंड ॲज. बघा असं वाटतं की खूप इझी क्वेश्चन आहे, पण ऑप्शन वाचा, कन्फ्युजिंग होईल. व्हॅल्यू ऑफ डिस्मेंटल मटेरियल ऑफ अ प्रॉपर्टी ऍट द एंड ऑफ इट्स युटिलिटी पिरियड. म्हणजे बघा युटिलिटी पिरियड संपल्यानंतर जेव्हा त्या मटेरियलला आपण डिस्मेंटल करू आणि ती जी व्हॅल्यू येईल त्याला स्क्रॅप व्हॅल्यू म्हणतात, त्याला सॅल्वेज व्हॅल्यू म्हणत नाही. किंवा त्याला जंक व्हॅल्यू म्हणतात, त्याला सॅल्वेज व्हॅल्यू म्हणत नाही. सो फर्स्ट ऑप्शन कट झालं. नेक्स्ट इज एस्टिमेटेड व्हॅल्यू ऑफ बिल्ट अप प्रॉपर्टी ऍट द एंड ऑफ इट्स युजफुल लाईफ. ठीक आहे, बघू. विदाउट बिंग डिस्मेंटल, इथे कुठेतरी आन्सर अप्रोप्रिएट यायला सुरुवात झाली. व्हॅल्यू ऑफ द प्रॉपर्टी शोन इन द अकाउंट बुक इन दॅट पर्टिक्युलर एरिया. नो. प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ द प्रॉपर्टी कन्सिडरिंग इट टू बी रिप्लेस्ड ॲट अ करंट मार्केट रेट. नो. सो मोस्ट अप्रोप्रिएट आन्सर इज बी. पण इथे अजून आपण एक गोष्ट लक्षात ठेवू, की जेव्हा सॅल्वेज व्हॅल्यू असते असंही होऊ शकतं, रादर दॅन एंड ऑफ इट्स युजफुल लाईफच्या जागेवर एंड ऑफ इट्स इकॉनॉमिक लाईफ असं विचारलं जाईल. कारण की या स्क्रॅप व्हॅल्यूला इथे आपण एंड ऑफ इट्स युजफुल लाईफ आहे, पण याला पूर्ण डिसमेंटल करून जी व्हॅल्यू असते त्याला म्हणतात स्क्रॅप व्हॅल्यू. पण जेव्हा एखाद्याची इकॉनॉमिक लाईफ संपली आहे, बट त्याची फिजिकल कंडिशन अजूनही कंटिन्यूड आहे. फॉर एक्झाम्पल, एखादा मोबाईल फोन आहे, त्या मोबाईल फोनचं काय 5 वर्षासाठी एखादा फोन चांगला असतो असं आपण कन्सिडर करतो. सो दॅट इज द इकॉनॉमिक लाईफ. त्या टाइमला 5 वर्षानंतर तुम्ही जेव्हा त्याला सेल आउट कराल, ती जी व्हॅल्यू आहे दॅट इज द सॅल्वेज व्हॅल्यू. कारण की त्याची फिजिकल कंडिशन अजून संपलेली नाहीये. इज इट वर्किंग? येस, इट्स वर्किंग. राईट. पण आता एक 10 वर्ष झाले आणि आता त्याचं स्क्रीन पण दिसत नाहीये, चार्जिंग होत नाहीये. नाव इट्स अ स्क्रॅप. म्हणजे तुम्ही याला डिसमेंटल कराल आणि तेव्हा जो सेल आउट केल्यानंतर व्हॅल्यू येईल दॅट इज द स्क्रॅप व्हॅल्यू ऑर अ जंक व्हॅल्यू. राईट. नेक्स्ट. द प्रॉपर्टी अँड प्रिव्हिलेजेस विच अन ओनर ऑफ द प्रॉपर्टी एन्जॉय थ्रू और ओव्हर द प्रॉपर्टी ऑफ अनादर बट डज नॉट ओन इट, इट इज नोन ॲज. बघा आता की एखादी प्रॉपर्टी आहे जी माझी स्वतःची नाहीये. ठीक आहे, मी रेंट आउट नाही केली आहे, काहीच नाही, बट स्टील आय हॅव अ राईट ऑर अ प्रिव्हिलेज टू एन्जॉय दॅट. राईट. सो व्हॉट इज इट नोन एज? प्रॉपर्टी राईट, लिगल राईट, लीज राईट और इजमेंट. मी ती प्रॉपर्टी बाय केलेली नाही. राईट. हेन्स प्रॉपर्टी राईट आणि लिगल राईटचा प्रश्न येत नाही. राईट. लीज आउट पण नाही झालेली आहे, हेन्स लीज आउटचं पण नाही. पण इजमेंट काय असतं की फॉर एक्झाम्पल एखादी लँडलॉक प्लॉट आहे माझं. राईट. आणि समोरच्याचं प्लॉटमधनं मला इजमेंट म्हणजे ही प्रॉपर्टी वापरण्यासाठी, इज साठी मला तो हक्क देण्यात आलेला आहे की सो दॅट आय कॅन come to my property. So I does not own the land, but I got an rights to ease it. Easement right म्हणतात त्याला. Hence the answer is easement. Right? सगळ्यांना कळतंय? चलो माझ्यासोबत नेक्स्ट प्रश्नाचं उत्तर द्या. A financial product that provides a certain cash flow at an equal interval is known as. बघा या नावाने, इक्वल इंटरवल टाइम नावाने कळतं की द आन्सर शुड बी अॅन्युइटी. लक्ष द्या की एक सर्टन अमाऊंट प्रत्येक पिरियॉडिकल टाइमनुसार एका वर्षांनी आपण जर का साठत गेलो तर दॅट इज नोन ॲज द अॅन्युइटी. एका इक्वल पिरियड ऑफ टाइमने जर का आपण ते अमाऊंट साठवत गेलो तर दॅट इज नोन ॲज अॅन्युइटी. कन्फ्युजन करू नका सिंकिंग फंड आणि अॅन्युइटी मध्ये. राईट. सिंकिंग फंड इज द अमाऊंट दॅट वी केप्ट असाइड जस्ट टू रिप्लेस दॅट प्रॉपर्टी. पुढे प्रश्न असेल मी तेव्हा परत तुम्हाला हा कन्फ्युजन क्लिअर करेल. बघा, सिंकिंग फंड इज रेज टू मेट द मेंटेनन्स कॉस्ट. नो, मेंटेनन्स कॉस्टला नाही आहे. मेंटेनन्स कॉस्ट आणि सिंकिंग फंड इज टोटली डिफरंट.
The total sum to be paid to the municipal authorities by the tenant? No. A property of money that has to be kept in reserve for providing the additional structure and the structural modification? No. म्हणजे इथे the fund for rebuilding a structure when its economic life is over. So hence answer is D. इथे चुकून C झालेला आहे. So answer is D. बघा आता इथे लक्ष द्या आणि C का नाहीये हे पण लक्ष द्या. आता जेव्हा आपण सिंकिंग फंड बाहेर काढतो म्हणजे प्रत्येक वर्षी एक अमाऊंट आपण बाहेर काढतो. कशासाठी? जेव्हा त्याची इकॉनॉमिक लाईफ संपेल त्या टाइमला वी नीड टू रिबिल्ड द स्ट्रक्चर दॅट्स इकॉनॉमिक लाईफ इज ओव्हर. त्याची इकॉनॉमिक लाईफ संपल्यानंतर फॉर एक्झाम्पल आपण एखादा आयफोन घेतला आणि तो आयफोन एका 10 वर्षानंतर त्याची इकॉनॉमिक लाईफ संपणार आहे. सो एक अमाऊंट आय हॅव म्हणजे सिंकिंग फंड म्हणून काढला आहे की 10 वर्षानंतर तो आयफोन मला परत विकत घेता आला पाहिजे. सो दॅट इज नोन ॲज द फंड फॉर रिबिल्डिंग अ स्ट्रक्चर वेन इट्स इकॉनॉमिक लाईफ इज ओव्हर. सो आन्सर इज सी. बघा इथे इथे कन्फ्युजन होऊ शकतं की मनी केप्ट इन रिव्हर्स फॉर प्रोव्हाइडिंग ऍडिशनल स्ट्रक्चर अँड स्ट्रक्चरल मॉडिफिकेशन याच्यासाठी आपण सिंकिंग फंड काढत नाही. राईट. सो आन्सर इज डी. Loss in value of the property due to its use, wear, tear, obsolescence is known as. कोणत्याही प्रॉपर्टीला म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण एखादा बंगलो विकत घेतो. ऑब्व्हियसली इन्फ्लेशनमुळे आणि सगळ्या गोष्टीमुळे त्याचा रेट वाढेल. बट इफ यू टॉक अबाउट द बिल्डिंग तर त्याचं यूज, वेअर अँड टिअर, ऑब्सोलेन्स या सगळ्या गोष्टी होतात आणि त्याच्यामुळे त्याचं डेप्रिसिएशन होतं. सो आन्सर इज डेप्रिसिएशन. हा खूप इझी क्वेश्चन होता आणि आय होप सगळ्यांनी याचा आन्सर दिलं असेल. चलो नेक्स्ट क्वेश्चनचा आन्सर द्या. सिंकिंग फंड मेथड इज युज्ड फॉर व्हॅल्युएशन ऑफ द प्रॉपर्टी, कॅल्क्युलेटिंग द डेप्रिसिएशन कॉस्ट ऑफ द प्रॉपर्टी, रेंट फिक्सेशन ऑफ द प्रॉपर्टी अँड कॅल्क्युलेट द कॅपिटल कॉस्ट ऑफ द प्रॉपर्टी. सो बघा सिंकिंग फंड मेथड ही प्रॉपर रिप्लेसमेंट ऑफ एन असेट ऍट द एंड ऑफ इट्स युजफुल लाईफ. म्हणजे काय की केवढं डेप्रिसिएट होतं आहे हे आपल्याला कळेल आणि केवढ्या टाइम नंतर ते डेप्रिसिएट झालं सो दॅट वी शुड मॅच द अमाऊंट ऑफ कॅश इज इन्व्हेस्टेड. सो इथे कॅल्क्युलेटिंग द डेप्रिसिएशन कॉस्ट ऑफ द प्रॉपर्टी शुड बी द आन्सर. लक्षात ठेवा, कन्फ्युजन करू नका. राईट. नेक्स्ट. Which method of depreciation is suitable for finding the depreciation of a building over a लाईफ ऑफ 100 years? बघा जेव्हा 100 वर्षापर्यंत एक वय असतं त्या केसमध्ये स्ट्रेट लाईन मेथड आपण नेहमी वापरतो. पहिले आता आपण बघू की या सगळ्या मेथड्स काय असतात. कॉन्स्टंट पर्सेंटेज मेथड कधी वापरली जाते, स्ट्रेट लाईन कधी, सिंकिंग फंड कधी आणि क्वांटिटी सर्वे मेथड कधी वापरतात. सो क्वांटिटी सर्वे मेथड ऑप्शन मध्येच नाहीये कारण की डेप्रिसिएशनसाठी आपण ती वापरत नाही. नेक्स्ट इज की स्ट्रेट लाईन मेथड ही एक लॉंग युटिलिटी पिरियड असेल त्या केसमध्ये आपण वापरतो. हेन्स आन्सर इज स्ट्रेट लाईन मेथड कारण की 100 वर्ष आयुष्य आहे त्या बिल्डिंगचं. हेन्स वी यूज द स्ट्रेट लाईन मेथड. सिंकिंग फंड मेथड ही कॉम्प्लेक्स असते, मोस्ट प्रोबेबली वापरत नाही. ठीक आहे. कॉन्स्टंट पर्सेंटेज मेथड इज आयडियल फॉर द इलेक्ट्रॉनिक्स है ना. इलेक्ट्रॉनिक्स ज्या आयटम्स आहेत त्याच्यासाठी कॉन्स्टंट पर्सेंटेज मेथड वापरली जाते. आणि डबल डिक्लाइन मेथड बेस्ट फॉर द असेट लाईकली टू बिकम ऑब्सोलेंट क्विकली. म्हणजे खूप कमी टाइमसाठी जर असेल तर डबल डिक्लाइन मेथड वापरतात. बघा हा मी डिस्क्रिप्शन सोबत सोबत का बरं देतेय की फॉर एक्झाम्पल प्रश्न आला की कमी वर्ष आयुष्य असेल त्या बिल्डिंगचं किंवा एखाद्या गोष्टीचं तर कोणती मेथड वापरतात. तर तुम्हाला अदर ऑप्शन्स पण लक्षात ठेवायचे आहेत की का नाहीये. राईट. आय होप सगळ्यांना इथपर्यंत कळलं असेल. व्हॉट आर द 3 अप्रोचेस ऑफ द व्हॅल्युएशन? बघा सगळ्यांना माहिती आहे आणि एव्हरी वन कॅन आन्सर दिस की मार्केट अप्रोच, कॉस्ट अप्रोच आणि इन्कम अप्रोच आर द 3 अप्रोचेस. कारण की मार्केट अप्रोच म्हणजे काय की त्याच्यात कंपॅरिझन मेथड येतं की मार्केटमध्ये कशा प्रकारे रेट सुरू आहेत डिपेंडिंग अपॉन दॅट व्हॅल्युएशन ऑफ द प्रॉपर्टी
changes. So that is the market approach. Cost approach, there are the some property which are non-marketable in nature, and even there is no income from property. For example, church, for example, temple. So they are non-marketable, कारण की जर का आपल्याला comparison करायची असेल तर we don't have any other like property. Even there is no income from such properties. School म्हणा किंवा टेम्पल चर्च म्हणा, पोलीस स्टेशन म्हणा, या सगळ्यांना ना इन्कम असतं ना मार्केटेबल इन नेचर. हेन्स इन दॅट केस कॉस्ट अप्रोच इज युजफुल. इन्कम अप्रोचचा अर्थ होतो की इफ दॅट प्रॉपर्टी इज अ इन्कम फेचिंग प्रॉपर्टी. फॉर एक्झाम्पल हॉटेल. सो हॉटेल इज अ इन्कम फेचिंग प्रॉपर्टी अँड हेन्स दॅट हॅज बिन म्हणजे व्हॅल्युएशन त्याचं इन्कम अप्रोचने होतं. सो देर आर द थ्री approaches: income, cost and market. So answer is B. Cost approach of valuation rest mainly on. बघा, पहिले आपण बघू की कॉस्ट अप्रोच काय असतं. जसं कॉस्ट अप्रोच मध्ये मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं की स्कूल, टेम्पल, पोलीस स्टेशन. आता इट इज नॉट मार्केटेबल, इवन इट इज नॉट इन्कम फेचिंग प्रॉपर्टी. या केसमध्ये सपोज त्याच प्रॉपर्टीवर सेम घर किंवा सेम स्कूल किंवा सेम चर्च किंवा सेम पोलीस स्टेशन बांधायचं असेल तर त्याला किती, तर त्याचं व्हॅल्युएशन किती. सो इट इज अ प्रिन्सिपल ऑफ सबस्टिट्यूशन की जेव्हा आपण एखाद्या नॉन इन्कम नॉन मार्केटेबल इन नेचर वाल्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन करतोय, in that case you use the substitution method. Hence the value principle of substitution is the answer. Right? कळतंय सगळ्यांना? Yes. Next बघा. Dash is the true value of the property as distinct from the agreement value. A property is purchased for 50 lakhs, but the sale agreement is paid for the 25 lakhs. So what is that 50 lakh? बघा काय होतं की फॉर एक्झाम्पल एका पर्सननी 50 लाखात प्रॉपर्टी बाय केली आहे. दिस इज द ऍक्च्युअल व्हॅल्यू. बट सेल अग्रीमेंट मध्ये दाखवताना त्यांनी ती 25 lakhs दाखवलेली आहे. सो व्हॉट इज दॅट 50 lakh? यू कॅन आन्सर. हे खूप इझी प्रश्न आहे. सो इंट्रेन्सिक व्हॅल्यू इज द आन्सर. सो 50 lakh इज अ इंट्रेन्सिक व्हॅल्यू आणि 25 lakh इज अ अग्रीमेंट व्हॅल्यू. क्लिअर आहे? चल नेक्स्ट. Sale comparison method for the type of equipment being appraised only works when. म्हणजे सेल कंपॅरिझन कोणत्या अप्रोच मध्ये येतं? आताच आपण बघितलंय मार्केट अप्रोच मध्ये. राईट? सो मार्केट अप्रोच मध्ये जेव्हा मार्केट इज लार्ज इनफ अँड स्टेडी और सेल डेटा मे समटाइम्स बी रिलायबल. नो, वी कांट बी द आंसर. Sale data may seldomly available. Seldomly means rarely available. No. Few available. No. The market is limited and steady. नाही, limited नाही. We comparison करतो आहे तर we should have an options. So the market is large enough and steady is the correct answer. Large enough is बरोबर. Steady पण असायला पाहिजे, नाहीतर स्पेक्युलेशन किंवा इन्फ्लेशन असेल तर प्रॉपर ओरिजिनल व्हॅल्यू कळत नाही. हेन्स द मार्केट शुड बी लार्ज इनफ अँड स्टेडी ऑल्सो. राईट? Next. Rental method is applicable for the property of public building, agriculture, owner occupied or a tenanted property. बघा, दिस इज अन इन्कम अप्रोच. राईट? एखाद्या प्रॉपर्टीतनं किती इन्कम येतंय म्हणजे रेंटल मेथड. सो जेव्हा आपण एखादी प्रॉपर्टी टेनेंटेड प्रॉपर्टी, जेव्हा आपण त्याला टेनेंट हायर करतो किंवा त्याला रेंटवर देतो, त्या केसमध्ये वी विल यूज द रेंटल मेथड. सो अशा प्रकारे व्हॅल्युएशन मेथड्सच्या ज्या प्रश्न आहेत जे मागच्या वर्षीच्या पेपर्समध्ये जर का बघाल तुम्ही तर खूप इझिली जर का वाचाल तर तुम्ही त्याला कोरिलेट करू शकाल. सो द आन्सर इज टेनेंटेड प्रॉपर्टी. राईट? नेक्स्ट. If the land alone is fully developed and rented out, the method to be used is. बघा, फुल्ली डेव्हलप झालेली आहे आणि रेंटेड पण झालेली आहे. सो इट इज अन इन्कम अप्रोच. या नावावरनं कळतं आहे की त्याला रेंट आउट केल्यामुळे मागच्या सारखाच प्रश्न आहे. सो इट इज अन इन्कम अप्रोच. येस. नेक्स्ट. अंडर विच ऑर द व्हॅल्युएशन अप्रोच
future cash flow from the property yield to be capitalized value of the property. आता बघा ही याचं डिस्क्रिप्शन काय आहे की जेव्हा फ्युचर कॅश फ्लो फ्रॉम द प्रॉपर्टी इल टू बी कॅपिटलाइज्ड व्हॅल्यू ऑफ द प्रॉपर्टी, या केसमध्ये काय होणार आहे की फ्युचरमध्ये जो कॅश फ्लो येणार आहे त्याचा आजचं प्रेझेंटचं व्हॅल्यू काय आहे आणि त्याला कॅपिटलाइज्ड करून आपण फ्युचरचा कॅश फ्लो काढू शकतो. सो या केसमध्ये ज्याला आपण डिस्काउंटेड कॅश फ्लो असं म्हणतो, दॅट इज द इन्कम अप्रोच. म्हणजे फॉर एक्झाम्पल आज मी जर का 10 रुपये इन्व्हेस्ट केले, सो इन फ्युचरमध्ये मला काय कॅश फ्लो होणार आहे बाय कन्सिडरिंग द कॅपिटलाइज्ड व्हॅल्यू ऑफ द प्रॉपर्टी. सो दॅट इज द इन्कम अप्रोच दॅट वी युज्ड, राईट. हेन्स द आन्सर इज इन्कम अप्रोच. आता बघा नेक्स्ट, त्यालाच सिमिलर क्वेश्चन. द इन्कम कॅपिटलायझेशन मेथड इज सुटेबल फॉर व्हॅल्युइंग द इन्कम जनरेटिंग प्रॉपर्टी. येस, दिस इज राईट. This method estimates the future potential of income of the property and converts it into the current value of capitalization rate. म्हणजे काय की फ्युचर मध्ये काय पोटेन्शियल आहे, फ्युचर पोटेन्शियल इन्कम काय आहे, त्याला आजच्या किमतीत तुम्ही कन्वर्ट करून त्याला कॅपिटलायझेशन रेट वापरून यू हॅव कन्वर्टेड इट सो दॅट यू गेट अ करंट व्हॅल्यू ऑफ द प्रॉपर्टी. So yes, this is also right, but this is correct. Even if this is the correct explanation. बघा, both are right, but R is the R correct explanation of A? Yes, कारण की इन्कम जनरेटिंग प्रॉपर्टी आहे. फ्युचर मध्ये काय होणार आहे ते आज मध्ये कन्वर्ट करणं. दिस इज द इन्कम कॅपिटलायझेशन मेथड. सो हेन्स A should be the answer. Which of the following represents the requirement of valid contract? आता बघा आपण कॉन्ट्रॅक्ट अँड अकाउंट वर आलो आहे. कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय की जेव्हा एखादा पर्सन इज सिलेक्टेड ॲज, म्हणजे एखादा तुम्ही टेंडर भरला आहे आणि नाऊ यू आर सिलेक्टेड फॉर दॅट वर्क, सो इट शुड बी इन अ रिटर्न, नाही तर तो व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट राहणारच नाही. जर का असं काही झालं, काही प्रमाणात आपल्याला त्याला कोर्टात घेऊन जायचंय, व्हॉट एव्हर मे बी द प्रॉब्लेम, सो येस इट शुड बी एन्फोर्स इन अ कोर्ट ऑफ लॉ. पार्टी शुड गिव्ह द कन्सेंट ऑफ द अग्रीमेंट, अग्रीमेंट झालंच पाहिजे. अँड पार्टीज कन्सर्न मस्ट बी कंपेंडंट, कारण की ती तेवढी जेव्हा आपण कॉन्ट्रॅक्ट घेतो ती द पार्टीज शुड बी दॅट मच कंपेंडंट टू डू दॅट वर्क. Hence, all the options are correct. 1, 2, 3, 4, all of the above is correct. So what are the requirements for the valid contract? Offer and acceptance, consideration, legal capacity, म्युच्युअल अग्रीमेंट बिटवीन दी, म्हणजे ज्याच्याकडनं आपण कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे आणि कॉन्ट्रॅक्टर. लिगल सब्जेक्ट मॅटर, की जर का असं काही प्रश्न झाला तर आपण त्याला कोर्टात सुद्धा घेऊन जाऊ शकू, आणि इट शुड बी इन अ रिटर्न फॉर्मॅट. So these are the elements for the valid contract. Yes, next. The difference amount between the amount received by the head leasee by subleasing the leasehold property and the amount paid by the head leasee to the lessor is called as. आता बघा की जेव्हा एखादी प्रॉपर्टी लीजवर देण्यात आलेली आहे, राईट, त्याच्यावरनं त्यांनी सबलीज केली. सो या दोघां, म्हणजे सपोज याला 10 रुपयात यांनी, आय एम जस्ट टेकिंग अ एक्झाम्पल, सो 10 रुपीज मध्ये यांनी लीजवर दिली आहे एका पर्सनला आणि यांनी सबलीज केली 12 रुपीजला. सो या रेंट कल आहे, कारण की प्रश्न विचारलाय डिफरन्स बिटवीन द अमाऊंट received by the head leasee by subleasing, right? Hence the answer is profit rent. In case of which type of contract unbalanced tender is not possible? First we will understand what is unbalanced tender. बीओक्यू बनला, ठीक आहे, एखाद्या वर्कचं बीओक्यू बनलेलं आहे. देर आर द डिफरंट टाइप्स ऑफ टेंडर or a contract, की आइटम रेट कॉन्ट्रॅक्ट, percentage, unit price,
सो या केसमध्ये अनबॅलन्स होऊ शकतं. अनबॅलन्सचा अर्थ काय आहे? फॉर एक्झाम्पल एखादा वर्क 1 CR वर आहे, ठीक आहे. सो थोडंफार खालीवर होऊ शकतं जेव्हा बीओक्यू बनणं आणि एक्झॅक्ट एक्झिक्युशन मध्ये. पण जर का इफ देर इज अ ड्रास्टिक चेंज, की 1 करोडचं काम आणि सगळ्यांनी टेंडर भरताना 5 CR एवढं कोट केलेलं आहे, सो दिस इज अन अनबॅलन्स टेंडर. सो कोणत्या टाईप ऑफ कॉन्ट्रॅक्टमध्ये अनबॅलन्स टेंडर होण्याची शक्यता कमी आहे? सो बघा, ओपन टेंडर हा कॉन्ट्रॅक्टचा टाईपच नाहीये, पण जर का आपण ऑप्शन मध्ये आहे आणि त्याचा अर्थ समजण्याचा प्रयत्न केला, तर ओपन टेंडरचा अर्थ होतो की एनीवन कॅन फिल. देर आर द 2 टाइप्स ऑफ टेंडर, ओपन टेंडर अँड द क्लोज टेंडर. ओपन टेंडर इज जो कोणी म्हणजे एनीवन कॅन फिल, जो कोणी त्याच्यात एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये बसेल, एनीवन कॅन फिल. बट व्हॉट इज द क्लोज टेंडर? की पहिले जर का तुम्ही एम्पॅनल्ड असाल तर तेवढ्याच एंटिटी ते टेंडर भरू शकतं. सो दॅट इज द क्लोज टेंडर, राईट. आता आयटम रेट, पर्सेंटेज रेट आणि युनिट प्राइस कॉन्ट्रॅक्ट हे सगळं काय आहे? बघा, मी थोड्या टेंडर्सचे फोटोज टाकलेले आहे. आयटम रेट बघा, प्रत्येक एका आयटमचं इथे रेट दिलेला आहे, सॉरी क्वांटिटी दिलेली आहे, रेट दिलेला आहे, आणि तुम्हाला त्याच्या केवढ्या वर खाली आणि तुम्ही काय रेट लावणार आहे ते भरायचंय. सो प्रत्येक आयटमचा रेट यू हॅव टू फिल अप. व्हॉट इज पर्सेंटेज रेट? की सगळ्यांचे रेट्स दिलेले आहेत, टोटल दिलेली आहे, आणि इथे बघा एक्सेस आणि लेस असे 2 ऑप्शन आहे. म्हणजे काय की तुम्ही इथे 2% एक्सेस अँड लेस असं भरू शकता. बघा, या केसमध्ये खूप कमी शक्यता आहे काय म्हणतात अनबॅलन्स टेंडर होण्याची. याचं एक्सप्लेनेशन डिटेलमध्ये बघू. आयटम रेटमध्ये काय होतं, जेव्हा आपण फॉर एक्झाम्पल एखादी बिल्डिंग बांधत आहे, सो मला माहिती आहे एक्सकॅव्हेशन करणार, पीसीसी करणार, प्लिंथ पर्यंत येणार आणि मग ब्रिक वर्क करणार. सो स्टार्टिंग मध्ये काय करतात की खूप सारे कॉन्ट्रॅक्टर एक हेवी रेट भरतात, कारण की स्टार्टिंग मध्ये जो आपल्याला अमाऊंट येतं, फंड येतं, दॅट शुड बी मोर, आणि मग पुढच्या पुढच्या केसेसमध्ये कमी करतात. सो इथे अनबॅलन्स टेंडर होण्याची शक्यता आहे. पण पर्सेंटेज रेट मध्ये काय होतं की यू हॅव टू पुट इट ऍट अ वन्स. इट मे बी अ 0.5 लेस or 0.5 excess, 2% excess or a 2 point less. Hence, there is a less chances in a percentage rate to be an unbalanced tender. Right? Sure. Next. We need to do the match the pair. Specified architecture work, house construction, repainting of the house, and dewatering foundation. कोणतं कॉस्ट प्लस वर्क, लमसम, आयटम रेट आणि पीस ऑफ वर्क. बघा, याच्यात जर का कन्फ्युजन होत असेल, कारण की खूप वेळेस असं होऊ शकतं की रिपेंटिंग ऑफ अ हाऊस अँड डिवॉटरिंग आपल्याला कुठेतरी एकसारखं वाटायला लागेल. सो फर्स्ट आपण बघू की हाऊस ऑफ द कन्स्ट्रक्शन, विच इज अन lump sum rate. कारण की हाऊस ऑफ द कन्स्ट्रक्शन कॅन बी ऑफ एनी टाइम. सो हाऊस ऑफ द कन्स्ट्रक्शन इज अ lump sum rate. सो डी हा 2 मध्ये आहे, आणि सो फर्स्ट आणि लास्ट इज द ऑप्शन. सो ए ऑटोमॅटिकली बिकम्स द थर्ड, दॅट इज फॉर शुअर. स्पेसिफाईड आर्किटेक्चर वर्क साठी आयटम रेट आपण लावू. सी इज अ रिपेंटिंग ऑफ अ हाऊस. आता डी वॉटरिंग ऑफ अ फाउंडेशन आणि रिपेंटिंग ऑफ अ हाऊस याच्यावर सुरू आहे. आता डी वॉटरिंग ऑफ अ सॉरी रिपेंटिंग ऑफ अ हाऊस हा एक एक काम आहे ना. सो हिअर पीस ऑफ वर्क हॅज बिन. डी वॉटरिंग इज अ म्हणजे कारण की आता फक्त आपल्याला फाउंडेशनला डी वॉटरिंग करायचं आहे, सो कॉस्ट प्लस जे काही वर्क लागेल ते. सो हिअर द ऑप्शन कम्स अप ॲज अ सी ला 4, पीस ऑफ वर्क. So the answer is last D. Sorry. An estimate which is prepared on the basis of any of the approximate method. For example, plinth area of a structure, cubic content of a structure, number of units for a quick assessment of the cost is cost plan. बघा, आता तिन्ही आपण चारीचं डिस्क्रिप्शन बघू की व्हॉट इज प्रिलिमिनरी, डिटेल, रिवाइज्ड अँड सप्लिमेंटरी. जेव्हा प्रिलिमिनरी, फॉर एक्झाम्पल एखादा क्लायंट आलेला आहे आणि ही वॉज लाईक की मला 1 BHK बांधायचंय. सो इन दॅट केस आपण काय करतो, प्लिंथ एरिया कन्सिडर करतो आणि मल्टिप्लाय करतो रेटनी जो काही सुरू आहे, आणि अप्रॉक्सिमेटली वी हॅव म्हणजे आपल्याला कळतं की दिस इज द एस्टिमेट ऑफ द प्रॉपर्टी. सो दिस इज द वन प्रिलिमिनरी मेथड. किंवा केवढं क्युबिक कंटेंट लागलं आहे
त्याला रेटनी मल्टिप्लाय केलं, किंवा नंबर ऑफ युनिट, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी मोठी सोसायटी आहे आणि सगळ्यांना सेम क्युबिक कंटेंट लागतंय, सो नंबर पर युनिटचं तुम्ही रेट काढलेला आहे. सो दिस इज द क्विक असेसमेंट, राईट. वेअर द डिटेल एस्टिमेट, जेव्हा पूर्ण प्रॉपर फाउंडेशन एक्सकॅव्हेशन टू एंड पर्यंत जेव्हा आपण करू, दॅट इज द डिटेल. सो अप्रॉक्सिमेट मेथड नाही येणार. सो डिटेल इज अ एक्झॅक्ट मेथड. रिवाइज्ड एस्टिमेट काय होतं, की कधी कधी असं होतं की फॉर एक्झाम्पल टेंडर निघालेला आहे आणि काही कालावधीनंतर तो येतोय. सो त्या केसमध्ये देर इज अ सम चेंजेस. 10% म्हणजे भाव वाढल्यामुळे देर इज अ चेंज इन द रेट्स. सो त्या केसमध्ये आपण रिवाइज्ड एस्टिमेट करतो. आणि व्हॉट इज सप्लिमेंटरी एस्टिमेट, की बाबा आता काम सुरू आहे आणि त्याच्यात एक नवीन काम आलं. सो रॅदर दॅन टू गिव्ह इट समवन एल्स, यू हॅव ऑफर्ड द सेम कॉन्ट्रॅक्टर की बाबा दिस इज इलेक्ट्रिकल वर्क आणि हे तुम्ही सब कॉन्ट्रॅक्ट करून काही करून घ्या. सो दिस इज द सप्लिमेंटरी एस्टिमेट, राईट. हेन्स द आन्सर इज प्रिलिमिनरी एस्टिमेट. चूज द रॉंग स्टेटमेंट. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ टेंडर डॉक्युमेंट. बघा, टेंडर फॉर्म, टेंडर नोटीस, बीओक्यू, हे सगळं टेंडर डॉक्युमेंट मध्ये असतं. जर का तुम्ही एखादा टेंडर डॉक्युमेंट वाचाल, पण डिटेल रेट अनालिसिस नसतं, कारण की बीओक्यू मध्ये तो रेट कन्सिडर करण्यात आलेला आहे आणि त्याच्यातच सगळ्या गोष्टी दिलेल्या असतात. सो वेगळं असं टेंडर डॉक्युमेंट मध्ये रेट अनालिसिस देत नाही, बीओक्यू मध्ये रेट लिहिलेला असतो. सो आन्सर इज डी. The last one is, which of the following approach property combination is not practical valuation possibility. बघा, इन्कम कॅपिटलायझेशन, हाऊस ऑन अ लीज. जे एखादा घर लीजवर देतोय, रेंट आउट करतो आहे, त्याच्यातनं इन्कम किती निघतंय त्याच्यावरनं आपण व्हॅल्युएशन करू. सो इन्कम कॅपिटलायझेशन अप्रोच वापरतात. सो ए इज करेक्ट. सेल कंपॅरिझन, ओनर ऑक्युपाईड. आता ओनर ऑक्युपाईड असेल आणि त्या विसिनिटीमध्ये त्या टाइमला ज्या प्रॉपर्टी सेल केलेल्या आहेत त्याचं कंपॅरिझन करून आपण ओनर ऑक्युपाईड प्रॉपर्टीला सेल कंपॅरिझन मेथड वापरू शकतो. पब्लिक स्कूल, आत्ताच बघितलं आपण की इफ देर इज अ पब्लिक बिल्डिंग, पब्लिक बिल्डिंग म्हणल्यापेक्षा मी म्हणेल की विच कॅन नॉट बी रेंट आउट. सो इन दॅट केस कॉस्ट अप्रोच इज अप्लिकेबल. सो सी इज ऑल्सो राईट. इन्कम कॅपिटलायझेशन मेथड फॉर ओनर ऑक्युपाईड, कारण की लीजवर असेल तर ठीक आहे, पण ओनर ऑक्युपाईड वरनं असल्यानंतर इन्कम का बरं येणार. सो हेन्स डी इज द रॉंग, राईट. अशा प्रकारे आपण आज थोडंफार रिव्हिजन केलेली आहे एस्टिमेशन, कॉस्टिंग अँड व्हॅल्युएशनची. आता आम्ही एज्युफेस्ट अकॅडमीच्या ऍपवर मॉक टेस्ट ओपन फॉर एव्हरीवन केलेलं आहे. यू कॅन अटेम्प्ट दॅट टेस्ट. आणि ज्या राहिलेला टाइम, एक 3-4 दिवस तुमच्याकडे राहिलेला आहे, चांगल्याने प्रिपेअर करा. ऑल द बेस्ट टू एव्हरीवन. आणि काहीही प्रॉब्लेम असेल तर दिलेल्या फोन नंबरवर कॉल करून तुम्ही विचारू शकता. थँक्यू. थँक्स अ लॉट.